या विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणात ठाकरेंच्या पक्षाचा दारुण पराभव झाला आणि यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात ठाकरेंना शह देण्यासाठी किंवा आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे। ठाकरेंच्या पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र या केवळ अफवा असल्याचं राजन साळवी म्हणतात। पण सवाल हा आहे, भाजपला साळवे हवेत कशाला? राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? राजन साळवी कमळ हाती घेणार? कोकणात ठाकरेंना मोठा धक्का? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोकणात ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। राजापूर मतदारसंघाचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेणार आहेत अशी शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सामंत यांच्याकडून राजन साळवींना पराभव पत्करावा लागला। तुम्ही मगाशीच बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा त्यांना खाली मिळतो ना, तो त्यांचा प्रयत्न असू शकेल, पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही। भाजपनं कोकणात आपला पाया भक्कम करण्यावर भर दिलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपनं शिवसेनेकडून खेचून घेत या ठिकाणी नारायण राणे विजयी झाले, तर तळकोकणातील सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत। कणकवली मतदारसंघात नितेश राणे भाजपचे आमदार आहेत, तर भाजपकडून शिवसेनेत प्रवेश केलेले निलेश राणे हे मालवण कुडाळ या मतदारसंघातून विजयी झालेत। राजापुरात किरण सामंत, रत्नागिरीत उदय सामंत, दापोलीत योगेश कदम हे आमदार आहेत। गुहागरमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे भास्कर जाधव, चिपळूण मतदारसंघात एनसीपीचे शेखर निकम आमदार आहेत। कोकणातील अशी राजकीय स्थिती असताना राजापूर रत्नागिरी पट्ट्यात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे, तर राजापूर रत्नागिरी पट्ट्यात राजन साळवींसारखा तगडा मोहरा पक्षात घेतला तर भाजपला त्याचा फायदा होणार आहे। विधानसभेत पराभूत झाल्यामुळे राजन साळवींना पुढची 5 वर्ष तरी राजकीय विजनवासच भोगावा लागणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपत गेल्यास त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं। राजन साळवींच्या भाजप प्रवेशावरील चर्चेवरून मवियाच्या नेत्यांनी टोलेबाजी केली आहे। काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते, सत्तेशिवाय जगू शकत नाही, सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या डोक्यात असतं। कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो, ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय। तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता, तर तसा विचार करता। मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही। राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत, आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा, आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली, ती स्थानिक पातळीवरची होती। माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत, पण हे दिवस जातील। राजन साळवींनी मात्र भाजप प्रवेशाची चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हटलंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे, आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। एकेकाळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कोकणात मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या पक्षाची घटलेली राजकीय स्पेस आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असणार इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर वळूया आपण बीडच्या प्रकरणाकडे। एकीकडे बीड पोलीस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी केली जाते, दुसरीकडे याच पोलीस ठाण्यामध्ये 5 नवे कोरे पलंग आणले गेले आणि मग चर्चेला एकच उधाण आलं। चर्चा तर तेव्हा खरी सुरू झाली जेव्हा 5 मधलं एक गायब झाला, 4च उरले।
सवाल उपस्थित केला जातोय. विरोधक म्हणतायत हा तर आरोपीसाठी आणला गेला. बीड पोलीस ठाण्यात का आणले पलंग? कुणासाठी आणले नवे कोरे पलंग? वाल्मिक कराडसाठी पलंगाची व्यवस्था. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सध्या याच पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम आहे. सीआयडीच्या पथकाकडून इथल्याच पोलीस कोठडीत कराडची कसून चौकशी केली जाते. एकीकडे कराडला बीड पोलीस कोठडीत येऊन 2 दिवसही उलटले नाही तोच 5 नवे पलंग आणण्यात आले. ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची CID कडून कसून चौकशी केली जाते. 14 दिवसाची कोठडी आहे. त्या पोलीस स्टेशनच्या समोर मी आहे. हेच बीड शहरातलं शहर पोलीस ठाणे आहे आणि याच शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांची काल रवानगी करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराड या ठिकाणी आल्यानंतर एक दुसरी एक घटना घडली, ज्या घटनेची खूप मोठी चर्चा झाली. त्यामध्ये याच पोलीस स्टेशनमध्ये हे नवे जे कॉट आहेत हे कॉट आलेले होते आणि या कॉटवरनं राजकीय नेत्यांनी देखील ट्विट केलेलं होतं. यामध्ये रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील या कॉटवरून नव्या आलेल्या कॉटवरून मोठा आरोप प्रत्यारोप केले होते. हे पलंग पोलीस स्टेशनमध्ये कुणासाठी आणले असा प्रश्न निर्माण झाला. कारण पोलीस स्टेशनमध्ये पलंग कशासाठी हा कळीचा मुद्दा ठरलाय. कारण पोलीस स्टेशनमध्ये टेबल खुर्चीची आवश्यकता असते, पण अचानक नवे कोरे पलंग आणल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले. यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं. पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही. ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय, यावर चौकशी झाली पाहिजे. एकीकडे विरोधकांनी 5 नव्या पलंगावरून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी पलंगाविषयी स्पष्टीकरण दिलंय. काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे, परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी. तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी. तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र पलंगाविषयी वेगळंच कारण दिलं. त्यामुळे बीड पोलीस ठाण्यातल्या पलंगाविषयी एक वाक्यता नसल्याचं चित्र आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही. खरं तर पोलीस ठाण्यात आणलेल्या पलंगामुळे काही प्रश्न निर्माण झाले. खरंच वाल्मिक कराडसाठी पलंग आणले का? कराडच्या पोलीस कोठडीनंतरच पलंग का आणले? पोलीस ठाण्यात पलंगाची आवश्यकता का पडली? पोलीस स्टेशनमध्ये पलंगांची आवश्यकता असते का? राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पलंग आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं तयार झाले. पोलीस कोठडीत आरोपीची बडदास्त ठेवल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले. अशात वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं त्याला VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. आता बीड पोलीस ठाण्यात आणलेल्या 5 पलंगावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे. सुरेश जाधव, न्यूज 18.